दरम्यान काल कर्मचारी संघटनेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची सुद्धा एक बैठक झाली आहे। मात्र या बैठकीत कोणती ठोस तारीख दिली न गेल्यानं संघटना संपावरती ठाम आहे। राज्य सरकारनं आश्वासन एकतर लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशनादरम्यान पटलावरती हा विषय चर्चेला घेऊन त्यावरती योग्य तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी संघटनांची मागणी आहे। जुन्या पेन्शन संदर्भात जुना अहवाल प्राप्त झालाय, तो बघून वाचून मार्चच्या अधिवेशनापर्यंत आपण तोडगा काढू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संघटनांना आश्वासन दिलं। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, विषय मोठा पण आहे आणि तितकाच गंभीर सुद्धा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आणि जुन्या पेन्शनचा। काल चर्चा नेमकी काय झाली, यातून मार्ग आता सरकार कसा काढेल? या आधीच्या अधिवेशनात जर आपण पाहायला गेलो तर जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाहीये, कारण की सरकारवर मोठा बोजा यामुळे पडू शकतो अशा पद्धतीची भूमिका सरकारची होती। मात्र या अधिवेशनामध्ये भूमिका कुठेतरी बदलल्याचं पाहायला मिळतंय, कारण नुकताच एक अहवाल प्राप्त झालेला आहे राज्य सरकारला। मागच्या अधिवेशनामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि ती समिती जुनी पेन्शन योजना लागू झाली तर नेमकी काय परिस्थिती होऊ शकते, कारण 2032 नंतर खरं तर हा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे या अनुषंगानं चर्चा सुरू होती आणि तसे प्रयत्न देखील केले जात होते अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आणि त्याच अनुषंगाने जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतची विधान परिषदेमध्ये माहिती दिली होती। आता लवकरच जे विधानसभेच्या निवडणुका लागतात तत्पूर्वी जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये आम्ही या संदर्भातली आमची जी भूमिका आहे तीच जाहीर करू अशा पद्धतीची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती। मुख्यमंत्र्यांसोबत काल जी बैठक झाली त्यामध्ये हेच त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे। मात्र कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या या म्हणण्यावर ऐकायला तयार नाहीयेत। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आजच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय लागायला हवा, अन्यथा आम्ही संपावर जाणार आहोत आणि तशी तयारी देखील त्यांना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकचं चित्र सध्या आपण पाहिलं, अशाच पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चित्र निर्माण होताना पाहायला मिळणार आहेत। राज्य सरकारी कर्मचारी जी संघटना आहे ती देखील आंदोलनात सहभागी झालेली आहेत। गदी कुलते असतील किंवा काटकर असतील यांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं होतं। 1 तास जवळपास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती, मात्र त्यातून स्पष्ट असं काहीच हाती न लागल्यानं या ज्या संघटना आहेत त्या आता संपावर ठाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत। ज्ञानदा। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ताजे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।